नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नांदगाव नॅशनल हायवे छत्रपती संभाजीनगर रोड शहरालगत असलेले पुरणपोळीच्या मांड्यांकरिता परिचित असलेले गंगाधरी येथील लीलाबाई गायकवाड या लग्न समारंभ आटोपून गगनधरी येथील आपल्या घराच्या काही अंतरावर असलेले ओम साई रसवंती येथील रस घेऊन घरी जाऊ म्हणून लीलाबाई गायकवाड या पतीसोबत रस घेत असताना दोन अनोळखी व्यक्ती तिथे आले आणि दोन रस पाहिजे सांगत रस येताच माझ्यापासून पाठीमागे बसत दोन नको एकात दोन करा, नंतर पाण्याची बाटली पाहिजे, रसवंती मालकांचे आपल्याकडील लक्ष दुर्लक्षित व्हावे असं करत असताना भामट्यांनी लीलाबाई गायकवाड यांची 3.5 तोळ्यांची पोस हिसकावत पलायन केलाय। विना नंबर प्लेट असलेल्या बजाज प्लसवर गाडीवरून संभाजीनगर रोडकडे फरार झाले अशी फिर्याद लीलाबाई गायकवाड यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे। त्यांच्यावर नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे करत आहेत। ज्ञानेश्वर गायकवाड आमच्या सासूबाई वयोवृद्ध आहे, तर त्यांची काल सायगाव येथे लग्नाला गेले असता तिकडनं येताना संभाजीनगर येथील गंगाधरी येथेच गारवा हॉटेलवर ते रस पिण्यासाठी थांबले असता तिथे अजून दोन मुलं आलेले होते, त्यांनी पण रस पिला आणि रस पिल्यानंतर त्या दुकानात एकच लेडीज असल्यामुळे तिला पाण्याची बॉटल आणा, ती लेडीज पाणी बॉटल आणायला गेली तर त्या वेळेच्या संधीचा फायदा घेऊन सासूबाई एकट्या होत्या, तर त्यांच्या गळ्यातील 3.5 तोळ्याची पोत त्यांनी हिसका मारून पछार झाले। सासरी वयोवृद्ध असल्यामुळे तिथे शेजारी दुसरी मुलंही नसल्यामुळं कोणालाच त्यांचा पाठलाग करता आला नाही, तर शेजारी एक क्रुझर होती, त्यांनी पाठलाग केला परंतु ते कोणाच्याही हाती आले नाही। लाल दिवा न्यूज साठी अनिल धामणे, नांदगाव। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।